ज्ञानेश्वरा, एक विचारू? आम्हाला वाटले आपण आजच अध्यायाची सांगता कराल, पण आपण तर केवळ गुरुवंदना करूनच थांबलात. खरंच ज्ञाना, आम्हा सर्वांनाही तोच प्रश्न पडलाय. काका, बाबा, गुरुलीला अगाध है, अनंत है, अपरंपार है. हा गुरुचा महिमा सांगताना माझ्यासारख्या सामान्य शिष्याला थकून जायला होतं. यातच सारी ऊर्जा व्यतीत झाली, त्यामुळे थांबावं लागलं. पण मग आता उद्या अखिल विश्वासाठी त्या जगन्नियंत्याकडे काहीतरी मागायचंय. त्यासाठी ऊर्जा शिल्लक हवी म्हणून थांबावं लागलं. म्हणजे असं काय मागणार आहे? जे मागाय तुझ्या वाणी योग्याला बी बळ अपुरं पडतंय ते. हे असं काही करून मनातल्या प्रश्नांना विसर पडणार असेल तर आनंदच आहे, पण विचारलंच तर योग्य वाट मिळेल. दादा, आता तुझ्यापासून काय लपवायचं? आम्ही सारेच तिमीत झालोय रे. का? ज्ञानदादा सारखा सिद्धयोगी असं का म्हणाला असेल की त्याचं सारं बळ संपलं? तात्पुरतं संपलंय. म्हणजे मनुष्याला बळ मिळतं ते ऊर्जेतून, आणि ऊर्जा ही निर्माण करता येत नाही आणि ती क्षय देखील पावत नाही. तिचं केवळ रूपांतर करता येतं आणि त्यासाठी ऊर्जेचा साठा करावा लागतो. इथून पुढे ज्ञानाला भगवंताकडे जे काही मागायचंय ते त्याच्या स्वतःसाठी नाही किंवा आपणा साऱ्यांसाठी देखील नाही. ते त्याला मागायचंय ते संपूर्ण स्थिरचर विश्वासाठी, आणि त्यासाठी त्याला सर्वाधिक ऊर्जेची आवश्यकता आहे. पण ज्ञानदादाला असं काय मागायचंय अखिल विश्वासाठी? दान. दान? कसलं दान? पसाय दान. पसायदान? म्हणजे ह्या स्थिरचर सृष्टीच्या कल्याणासाठी मागण्याचं दान. याआधी कोणी मागितलंय ते? किंवा एखाद्या पुराणात उल्लेख आहे त्याचा? म्हटलं तर प्रत्येक, आणि म्हटलं तर कोणत्याच नाही. नाही, मी समजलो नाही दादा. अर्जुनाने तरी भगवंताकडे अखेरीस काय मागितलं? या विश्वासाठी सुख, शांती आणि समाधान. पण गंमत अशी आहे बाळा की प्रत्येकाची सुखाची आणि शांतीची संकल्पना निराळी असू शकते. कारण प्रत्येकाचा भूतकाळ निराळा असतो, प्रत्येकाचं भावविश्व निराळं असतं आणि त्याचे अनुभवही निराळे असतात. आणि त्या अनुभवानुसार प्रत्येकाच्या सुख आणि शांतीच्या संकल्पना आकार घेत असतात. मला विश्वास आहे ज्ञाना ज्या प्रकारची सुख शांती मागणारे
ती आजवर कोणीही मागितली नसेल. पण तू ती नेमकी कशी मागणार आहे? सांगतो. हे पा, तू पाषाणाने ह्या पाण्यावर आघात करून भाकऱ्या पाडत होतास. पाषाणाचा स्पर्श होताच हा शांत डोह काही क्षणासाठी विचलित झाला आणि पुन्हा क्षणार्धात पूर्ववत झाला. ज्ञाना देखील तेच करणारे. त्याच्या मनाच्या डोहातल्या भूतकाळावर काही आघात करणारे. त्यातून कदाचित जुने संघर्ष, जुनी आव्हानं आणि जुन्या आपत्ती पुन्हा वर डोकावतील. ज्ञानाला वेदना होतील, पण ह्या साऱ्यातूनच तो ती ऊर्जा मिळवेल. ज्याला वेदना कळते ना सोपाना, त्यालाच सुखाचं मोल कळतं. म्हणूनच माझा विश्वास आहे, भगवंत त्याच्या पदरी हे सुखाचं दान टाकेल, नक्की टाकेल. गुणीजन हो, गेले कित्येक दिवस आपण माझ्या सवे प्रवास केलात. वाट काट्याकुट्याची होती, अनिश्चिततेची होती, खडतर होती, पण तरीही आपण माझी साथ सोडली नाहीत. आणि या भगवद्गीता नावाच्या वनराईत आपणही माझ्या सवे विहार केलात. या वनराईत जितकं खोल जावं तितकी आपल्याला आपल्या अपूर्णपणाची जाणीव होते. तिची पूर्ण ओळख होण्यासाठी हा जन्मच काय, इथून पुढचे कित्येक जन्म अपुरेच आहेत. परंतु आता विराम घ्यायला हवा. म्हणजे आता गीता पैसे थांबणार होय? जन्मासारखंच मृत्यू हे देखील सत्य आहे. दिवसासारखीच रात्र हेही सत्य आहे. सहवासासवी विरह हे देखील सत्य आहे. प्रत्येक सुंदर गोष्टीचा अंत योग्य वेळी व्हायलाच हवा. आणि आता अंत होणार आहे तो केवळ माझ्या करवी होणाऱ्या गीतेच्या निरूपणाचा. आता गीतेतील सौंदर्य टिपण्यासाठी तुम्हाला आता या ज्ञानाच्या सहाय्याची आवश्यकता नाही. कारण तुम्हा सर्वांच्या मनात तुमचा स्वतःचा एक ज्ञाना निर्माण झालाय, जो आता रोजच्या जगण्यात गीतेचं अवलोकन करू शकतो. इथून पुढे निरूपण करणारा ज्ञान आपल्या सवे नसेल, परंतु आपल्याला मिळालेलं ज्ञान हे आपल्या सवे सदैव असेल. हा ज्ञाना उद्यापासून इथे दिसणार नाही कदाचित, परंतु आपत्तीच्या प्रसंगी डोळे मिटले की भगवंत नक्की दिसेल. आणि जीवनाच्या कुरुक्षेत्रात अर्जुनासारखाच तोही आपल्याला उपदेश करेल. हा ज्ञाना उद्या इथे कदाचित नसेल, पण ज्ञानेश्वरा, असं म्हणू नका. आमासनी तुम्ही हवे आहात. होय, तुम्ही एक गीता भाष्य थांबू नका. मी विनंती करतो तुम्हासनी. बीजभर किती बी हालपेष्ट्या सोसल्या ना तरी त्रास व्हायचा नाही. कारण मला ठाव होतं दिसाच्या अंती तुमचे रसाळ शब्द माझ्या कानावर पडतील. लय वर्षांपूर्वी मी माझी माय गमावली, पण तुमच्या निरूपणानंतर पुन्हा मला माझ्या माईच्या मांडीवर निजल्यागत वाटत होतं. आता एकच विनंती आहे, तुमचा मायेचा हात आमच्या मस्तकावरून काढून घेऊ नका.
दया करा आमच्यावर, मी विनंती करतो. तुम्ही ज्या मायेबद्दल आणि शांततेबद्दल बोलत आहात ती मुळातच तुमच्या अंतरात आहे. अहो, ती हिरावून घेणारा मी कोण? भगवंताचं रोज स्मरण करा. मिळालेल्या प्रत्येक श्वासाबद्दल कृतज्ञता बाळगा. सभोवतीच्या प्रत्येक स्थिरचरावर निरपेक्ष माया करा आणि विश्वास ठेवा, तुमच्या माईचा मायेचा हात सदैव तुमच्या माथ्यावर राहील. माझ्या निरूपणाबाबत एकच सांगतो, म्हणून तुम्ही मज संती, ग्रंथरूप हा जो त्रिजगती, उपयोग केला तो पुढती, निरूपमजी. हे निरूपण आपल्यापर्यंत पोहोचावं यासाठीच मी केवळ एक माध्यम होतो. सच्चिदानंद बाबांनी त्याची नोंदही केली आहे. अनेकविध संत महात्म्यांनी त्रैलोक्याला उपयोग व्हावा म्हणून आम्हा दोघांकडून या ग्रंथाची निर्मिती करवून घेतली. गीतेचा सहज सुलभ अर्थ लोकांपर्यंत पोहोचावा आणि गीतेतलं सौंदर्य लोकांना उमगावं अशी माझ्या वडिलांची इच्छा होती आणि त्या भगवंताचीही इच्छा होती. ती पूर्ण झाली. आता विश्वाचे ते अर्थ जेथे विसावले, विश्वाचे ते अर्थ जेथे विसावले, विश्वाचे ते अर्थ जेथे विसावले, ते हे तीर्थ झाले माऊलीचे. तानपसा मागे माऊली गे, तानपसा मागे माऊली गे. इंद्रायणी सांगे, इंद्रायणी सांगे, इंद्रायणी सांगे कथा योगियांची, जगता हो सावली ज्ञानेश्वर माऊली. जगता हो सावली ज्ञानेश्वर माऊली, जगता हो सावली ज्ञानेश्वर माऊली, जगता हो सावली ज्ञानेश्वर माऊली. मावशी, देतेस का ग ते? मावशी, ज्ञान आला का? मावशी, काय झालंय? मुक्ते, पोरं किती बी मोठी झाली, जाणती झाली, तरी त्यांचं अस्वस्थ असणं
मायचं मन पोखरून काढतच ग. गेले कित्येक दिवस बघते मी आता ज्ञानाच्या मनी नेमकं काय चाललंय हे कळण्यात की ज्ञानी नाही बाई मी. पण आमची आई तर आहेच. मावशी, लेकरांच्या मनी काय चाललंय हे कळण्यासाठी ज्ञान नाही तर मायेची नाळ लागते. मावशी, तुला वाटणारी ज्ञानदादा बद्दलची काळजी मला कळते. तुला सांगू, जे तुला दिसतंय ना तेच गेले कित्येक दिवस मलाही जाणवतंय. पण मावशी, गुरुदादा आहे ना त्याच्या सवे आणि आपल्या साऱ्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा त्याच्याचकडे आहेत. शेवटी योगियांच्या खुणा योगीच जाणे. काय झालं ज्ञाना? दादा, अवचित आतून आता हा शब्द वैखरीवर आला. वाऱ्याच्या वेगाने पाण्यावर तरंग उठावे तसं अगदी नकळत मी आता म्हणालो. आणि अंतर्बाह्य सारं काही ढवळून निघालं रे. आजवर झालेले सारे अपमान, अत्याचार, आई बाबांचा बळी, हे सारं काही मनाच्या डोहावर पाचोळ्यासारखं तरंगू लागलं. दादा, आजवर जे काही पुढ्यात आलं ते आपण सोसलं. आई बाबांवर झालेला अन्यायही आपण पचवला. विश्वाने आपल्या कुटुंबावर इतके आघात करूनही आता त्याच्या शांततेसाठी दान मागायचं. दादा, गीता भाष्य केलं तेवढं पुरेसं नाही का रे? ज्ञाना, अरे दुःख कोणाला नसतं, सगळ्यांनाच असतं की. मुळात ह्या विश्वाची निर्मितीच वेदनेतून झाली आणि ते विश्वाचा अर्थ तुझ्या मनी प्रकाशलाय. म्हणजे हे विश्व हे आपलं कुटुंब झालं ना.
मग आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी समाधानासाठी प्रार्थना करायला हवी ना. जगण्याचं गीतेचं सार सगळ्यांना सोप्या भाषेत कळावं, हीच तर गीता भाष्या मागील प्रेरणा होती ना. तेव्हा हे दान मागितल्याशिवाय तुझं भाष्य पूर्ण कसं होणार? तुझं हे गीता भाष्य हे जगताचं आणि माणुसकीचं महाद्वार आहे. आणि शांतता असल्याशिवाय हे जग माणुसकीने कसं बहरेल? त्यामुळे दान मागण्याची हीच योग्य वेळ आहे आता. आता आता